देवेंद्र फडणवीस आज दुपारनंतर आता दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। राज्यातल्या सत्ता स्थापनेआधी दिल्लीमध्ये ते भाजप श्रेष्ठींशी चर्चा करतील अशी माहिती समोर येते आणि त्या अनुषंगाने हा दिल्ली दौरा असू शकतो। तर एकीकडे उद्या शपथविधी होईल अशी बातमी समोर येत असतानाच आता घडामोडींनी वेग घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी घडामोडी घडतायत। देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीला जाऊ शकतात। भाजप श्रेष्ठींशी या अनुषंगाने चर्चा होऊ शकते। नेमके कोण कोण शपथ घेणार याबद्दलही चर्चा अपेक्षित आहे। अभिषेक मुठाळ ताजे अपडेट्स देतील। अभिषेक, फडणवीसांचा दिल्ली दौरा किती महत्त्वाचा आहे? नक्कीच अश्विन, पाहायचं तर भाजपनं मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ना। यात यश भाजपला आल्यामुळे कुठेतरी भाजपकडनं देखील सावध पावलं जे आहे ते उचलल्या जाण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच पुढची रणनीती कशा प्रकारे असणार आहे यासाठी भाजपकडनं हे आपल्याला प्रयत्न होताना दिसत आहे। आणि एकूण देवेंद्र फडणवीस देखील आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे। एकूण शपथविधी असेल किंवा मग जे काही मंत्रिमंडळासंदर्भात वाटप असेल या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि यात आज या संदर्भातलं निश्चिती आपल्याला होताना दिसेल। अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। ते दुपारनंतर दिल्लीला जाऊ शकतात आणि या संदर्भात बैठक होऊ शकते भाजप श्रेष्ठींची, ज्याच्यामध्ये कदाचित फॉर्म्युला आणि उद्या नेमके कोण शपथ घेणार, जर उद्या शपथविधी होतोय तर या सगळ्याबद्दल कदाचित आपल्याला स्पष्टता येऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।